शुभप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनल मध्ये. आणि आज बनवणार आहे मस्त असं चीज गार्लिक ब्रेड. चला मग. तर त्यासाठी लसूण घेतलेला आहे आणि तो मी कट करून घेते आहे, बारीक एकदम चॉप करून घेणार आहे. तर तुम्ही यामध्ये पेस्ट पण घालू शकता जर लसूण असा आवडत नसेल अख्खा तर, पण असाच छान लागतो कट करून. तर तुम्ही अशा प्रकारेच कट करा. हे बघा, असा एवढा बारीक केलेला आहे मी आणि तो कट करून घेतलेला आहे. सर्व साधारण 7 ते 8 पाकळ्या आहेत. नंतर कोथिंबीर घेतलेली आहे, ती धुतलेली आहे व्यवस्थित एकदम आणि ती पण बारीक चिरून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे तेवढी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला अमूलचं बटर लागणार आहे. एका बाउल घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये ते अमूल बटर जे आहे ते टाकणार आहे मी. हे बघा, पूर्ण जे अमूल बटर आहे ते ऍड केलेलं आहे. तुम्ही कमी पण यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे त्यामध्ये गार्लिक तुम्ही फ्राय पण करू शकता, पण हा असा कच्चा नंतर फ्रायच होणार आहे तो. त्यानंतर लागणार आहे कोथिंबीर आणि थोडंसं ऑरिगॅनो मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे. हे बघा, आणि हे मिक्स करून घेते आहे सर्व. गार्लिक, कोथिंबीर, आपलं अमूल बटर आणि ऑरिगॅनो हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा, झालेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि हे आता साईडला ठेवून देणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मिक्स झालेला आहे, एकदम सॉफ्ट एकदम. आणि बटर थोडंसं मेल्ट झालेलंच घ्या. हे बघा, अशा प्रकारे झालेलं आहे. तर आता एक फॉइल पेपर घेतलेला आहे मी, तो जो चपातीला आपण यूज करतो तो, आणि तो एक डब्बा असतो जो आपला कुकरचा, त्यामध्ये मी ठेवणार आहे. हे बघा, कुकरचा जो डब्बा आहे त्यामध्ये ठेवणार आहे हा पेपर. कडक आहे एकदम आणि व्यवस्थित ठेवलेला आहे. अशा प्रकारे तो सेट करून द्यायचा आहे. त्यानंतर ब्रेड लागणार आहे. तर हा ब्राउन ब्रेड घेतलेला आहे मी, हाफ घेतलेला आहे. हे बघा, तर तो काढून घेते आहे मी ब्रेड. एवढे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे आणि त्याला कट करून घेते आहे मधून अशा प्रकारे. हे बघा, कट करून घेतलेले आहे आणि हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत सर्व कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. व्हाईट ब्रेड पण यूज करू शकता तुम्ही यामध्ये. तर मी अशा प्रकारे ब्राउन घेतलेला आहे आणि तो मी सर्व सेट करून घेणार आहे डब्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे ठेवलेला आहे मी, तो सेट केलेला आहे. बघा, सर्व जे ब्रेड आहे त्यामध्ये बसतील किंवा मग साईडला पण ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित. हे बघा, हा जो ब्रेड आहे आपल्याला तो झालेला आहे ठेवून. थोडासा मोकळाच ठेवायचा. त्यानंतर लागलेला आहे आपल्याला यामध्ये अमूलचं हे चीज घेतलेला आहे, मोझरेला चीज, आणि जे आपण पेस्ट केलेली होती याची बटर आणि गार्लिकची, ती मी याला ब्रशच्या साह्याने लावून घेणार आहे व्यवस्थित एकदम. हे बघा, आतमध्ये पण लावायचं आहे बटर आणि वरतून पण लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आपलं जे चीज आहे ते आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे. तर चीज ऍड करताना त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे चीज. हे बघा, अशा प्रकारे हे लावून घेतलेलं आहे, व्यवस्थित सेट झालेलं आहे गार्लिक आपलं. त्यानंतर चीज जे आहे मोझरेला चीज आतमध्ये गेलं पाहिजे असं पण टाकायचं आहे त्यामध्ये. तर वरतून पण टाकलेलं आहे मी आणि आतमध्ये पण टाकलेलं आहे. हे बघा, वरतून आणि आतमध्ये पूर्णपणे त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. अशा प्रकारे मी मोझरेला जे चीज आहे त्याचं लेयर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर तवा घेतलेला आहे, कारण खाली लागू नये त्यासाठी तवा घेतला आहे. त्यावरती डब्बा ठेवलेला आहे. तर डब्बा ठेवल्यानंतर ते झाकून ठेवणार आहे मी आता साधारण 15 मिनिट. तर टायमर लावलेला आहे. 15 मिनिटानंतर एकदम आपला गार्लिक ब्रेड जो आहे एकदम चीजी असा रेडी होणार आहे. हे बघा, अशा प्रकारे झालेला आहे आणि तुम्ही मस्त तो सॉस सोबत एन्जॉय करू शकतात. एकदम छान लागतो, एकदम सोप्या पद्धतीने. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. हे बघा, किती चीजी आणि यम्मी दिसतोय आपला गार्लिक ब्रेड. धन्यवाद.